26/11चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता. सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज. दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. 2 दिवसांमध्ये 22 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देणार निकाल. जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष. अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा होणार. खरगे, राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. देशात वक्फ कायदा लागू. केंद्र सरकारकडनं अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधामध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव. तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार पतधोरण आढावा बैठकीचा निर्णय. रेपो रेटमध्ये पुन्हा पाव टक्क्यांनी कपातीची शक्यता. घरगुती वापराच्या एलपीजी पाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसही महागला. सीएनजीच्या दरामध्ये 1.5 रुपयांनी तर पाईप गॅसमध्ये 1 रुपयांनी वाढ. पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवरती 7 जणांकडून लैंगिक अत्याचार. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह 7 जणांना अटक. यंदा सर्वसामान्य पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 103% पाऊस बरसणार. स्कायमेटचा मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर. इन्स्टाग्रामवरती पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षाखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. 18 वर्षांखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडनं नियमात बदल. आयपीएलमध्ये अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सची बाजी. कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव. रहाणे आणि रिंकू सिंगची खेळी मात्र व्यर्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.